शेतकरी पुत्र आहेत, त्यामुळे कोणाला विरोधावली लावू नका, कारण ही सगळी शेतकऱ्याचीच पोरं आहेत. आम्हाला ह्या गोष्टी आवडतच नाही. मुळात मी सांगतो आपल्याला हे करायचं नाही. आपण सगळी शेतकऱ्याची पोरं आहेत, आपले आईबाप शेतकरीचे आहेत आणि सगळ्याच शेतकऱ्यांवर अन्याय झाला म्हणून आपण सगळे इथं आलो. आपण सगळे शेतकरी आहोत. धन्यवाद. खऱ्या अर्थानं हो शेतकऱ्यांसाठी सांगा ना कशा पद्धतीने नियोजन आपल्याला आज चाकण मार्गामध्ये एक पुकारलेलं भव्य दिनाचं कांदा आंदोलन आहे. या कांदा आंदोलनामध्ये खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी असेल, शेतकरी संघटना असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे, रयत क्रांती संघटना आहे आणि खऱ्या अर्थानं मुळात या चाकणमध्ये जे बीज रोवलं गेलं ते स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या विचाराचं शेतकरी संघटना या ठिकाणी आहे. शेतकरी संघटना कुठली असू दे, सर्वप्रथम आपण शेतकरी आहोत आणि शेतकरी असल्यामुळं आपल्या मालाचं दाम हे योग्य मिळालं पाहिजे, हा आपला अधिकार आहे. पुण्यात आहे का इकडं आणि तो अधिकार सरकार आपल्याला देणार नसतं राहून कसं व्हायचं, तर नक्कीच आपण मधले सगळे विषय माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी साहेबांचं जोरदार आपण पाहिलेलं आहे. संघर्ष किंवा तुमच्या बऱ्याच गोष्टी साहेब त्यावेळेस माझ्या 15-16 गुन्हे मी नाही घाबरत. सत्तेत होते, परंतु सत्तेला देखील लाच म्हणून आपल्या हे बघा, करायचं कुठली गोष्ट प्रामाणिकपणे 5 रुपये अनुदान त्यावेळेस शेतकऱ्यांना मिळालेले हे सर्वांना माहिती आहे. आता आपण त्यामुळे प्रमुख मागणी काय म्हणते आपली मागणी या सरकारकडे आमचं म्हणणं काय आहे, नाफेडमार्फत जर तुम्ही खरेदी करणार आहे त्या पद्धतीने इथे पण खरेदी होऊ द्या. इथून पुढच्या काळामध्ये त्याची अंमलबजावणी होत नाही. यांच्यानंतर कोण उग्र स्वरूपाचं आंदोलन ज्याला बोलायचं इथून पुढच्या काळामध्ये जर अगर न्याय मिळाला नाही तर केलं जाईल. या ठिकाणी जिल्हाधीश प्रगती बांगर यांनी आपले विचार मांडले, परंतु मित्र या ठिकाणी याला काही गोष्टीला आपण कार्यरत आहोत. शेतकरी म्हणून आपण एकत्र येत नाही आणि आपण एकत्र येत नसल्यामुळं या सरकारचं पुढे फावलं जात आहे. आज तुम्ही पाहताय तहसीलदार कचेरी असेल किंवा पुणे जिल्हा परिषद असेल, त्या ठिकाणी जो कामगार वर्ग आहे पाणी भेटलं त्यांची 1 ते 2 मिनिटात होते. त्यांनी जर लेखणी बंद आंदोलन केलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा पेपर त्या ठिकाणी मिळत नाही. म्हणजे अशी लेखीची भूमिका त्या ठिकाणी होती आणि त्या ठिकाणी मग त्यांना न्याय मिळतो. अशाच प्रकारे आपण सर्व शेतकरी बंधूंनी एकत्र यावं आणि कुठेतरी आपल्या या बाजारभाव कांद्यासाठी बटाटा असेल, कांदा असेल, आज आपण पाहतो देशामध्ये परिस्थिती काय आहे, पेट्रोलचे दर वाढले, डिझेलचे दर वाढले, सर्व काही भरमसाठ महागाई या ठिकाणी पेटलेला आहे आणि आपल्या मात्र शेतीमालाला भाव या ठिकाणी मिळत आहे आणि या शेतीमालाला बाजारभाव मिळण्यासाठी आपण हे सर्व शेतकरी बनवण्यासाठी आंदोलन पुकारलं आहे. आपण सर्वजण आलात, आपल्या ठिकाणी अभिनंदन करतो. खऱ्या अर्थानं सभापती साहेबांचा फोन झाला माझा आणि आमदार साहेबांचा देखील फोन झाला आहे. सर्व मंडळी आपल्या सोबत आहेत आणि त्यामुळं शासन दरबारी सभापती साहेबांना विनंती राहील, आमदार साहेबांना विनंती राहील की आपण शासन दरबारी देखील हा विषय गांभीर्यपूर्वक मांडावा अशी आपलं विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय स्वाभिमानी. शेतकऱ्यांपैकी कोणाला या बोलायचं ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये जर कोणाला आपले विचार मांडायचे असतील त्यांनी समोर यायचे. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी देवदत्त निकम साहेब येणार आहे. या तालुक्याचे आमदार आदरणीय बाबासाहेब काळे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. यानंतर कालूस नगरीचे शेतकरी आदरणीय संतोषजी खलाटे हे 2च मिनिटांमध्ये आपले विचार या ठिकाणी व्यक्त करतात. उपस्थित शेतकरी बंधू भगिनींनो, आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सर्व पक्षीय मिळून अशा प्रकारचं कांदा आंदोलन आपण आज या ठिकाणी उभारलेलं आहे. कांद्याचा प्रश्न काँग्रेसच्या काळात बिकट होता, त्याहीपेक्षा चौपटीने आणखी भाजपच्या काळात बिकट झाला. याला कारण असं का शासनाने शेतकरी विरुद्ध कायदा बनवला, जेव्हा कायदा बनवला आणि त्या कायदा हातात घेऊन शासन नियमित निर्यात काय म्हणताय शासनानं जर ही निर्यातबंदी कायमची हटवली, शरद जोशी साहेब पूर्वीपासून सांगत होते तुम्ही निर्यातबंदी हटवा, आम्हाला पीक नको हवे हक्काचे दाम, अशा प्रकारचा त्यांचा नारा होता. शासनाने जर शेतकरी विरोधी कायदा रद्द केला, या इथल्या लोकप्रतिनिधींनी संसदेतल्या खासदारांनी जर आवाज उठवला तर हा कायदा नक्की रद्द होईल. याचं मूळ दुखणं हेच आहे. हा फक्त कायदा रद्द झाला तर निर्यातबंदी हटणार आहे. निर्यातबंदीबाबत शासनाला बोलायचा काही अधिकार राहणार नाही आणि निर्यातबंदी जर हटली, कायमची हटली
तर शेतकऱ्याला पुढे भीक मागण्याची वेळ येणार नाही, आंदोलन करण्याची वेळ येणार नाही आणि कसल्याही प्रकारचा रास्ता रोको करण्याची वेळ येणार नाही. विनाकारण या पोलीस बांधवावर, शासनावर कायदा आणि सुव्यवस्थेचा हा प्रश्न निर्माण होतोय. म्हणून याच्यावर कायमचं एकच चूक नाही, निर्यात बंदी कायमची हटवली पाहिजे. शासनाच्या लोकप्रतिनिधींनी हा विषय तातडीने घ्यावा अशी विनंती करतो आणि तमाम शेतकरी बांधवांना मी विनंती करतो, जोपर्यंत कांद्याला 15-20 रुपयाच्या पुढे भाव मिळत नाही तोपर्यंत कांदा बाजारामध्ये एक कांदा सुद्धा कोणी आणू नका ही तुम्हाला विनंती करतो. जोपर्यंत आपण कांदा आणणार नाही आपल्या घरी ही लोक पिशव्या घेऊन येतील, कांदा अजिबात बाजारात आणू नका कुणी. अशा प्रकारची मी तुम्हाला विनंती करतो आणि तमाम सर्व शेतकरी बांधव आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या मार्केटचं नाव घेतलं जातं त्या छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण. आज आपण जर पाहिलं तर परिस्थिती शेतकऱ्यांची काय आहे आणि त्या अनुषंगाने हे आंदोलन चालू झालेलं आहे. हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात पसरत आहे, परंतु आज जर पाहिलं तर नुसता कांदा प्रश्न उभा नाही, शेतकऱ्याला जीवन जगावं किंवा नाही जगावं इथपासून प्रश्न सुरू झालेला आहे. या कांदा आंदोलन करावं काय लागतंय, कारण तुम्ही आम्ही शेतकरी, माझ्यासारखा शेतकरी रोज सकाळी मार्केटला तरकारी घेऊन येतो, परंतु गेले 20-25 वर्ष ज्या वेळेला तरकारी या मार्केटला विकत असताना या मार्केटमध्ये होणारे बदल आणि शेतमालाचे पडते भाव, 2000 साली सोयाबीनला काय भाव होता, 2000 साली कांद्याला काय भाव होता, 2000 साली कोथिंबीरीला काय भाव होता आणि 2000 साली सोन्याला काय भाव होता, याचा विचार सगळ्या शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. आपण नुसतं म्हणतो सरकारने हे केलं, सरकारने ते केलं, सरकारने काही केलं नाही. सरकारने निष्क्रियता फक्त शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखवले. जगावं की मरावं शेतकऱ्याला झालंय. नुसती आत्महत्यांची आकडेवारी मोजली जाते, परंतु त्या आत्महत्याचा विचार केला जात नाही. इथं मळ्यांवरती पाय देऊन निवडणुका लढवल्या जातात, त्या निवडणुका जिंकल्या जातात आणि त्या निवडणुकांच्या माझ्या शेतकऱ्याची लूट केली जाते. आज या ठिकाणी सम्राट DAP चे काय भाव होते 2000 साली, आज काय भाव आहे DAP चे? 250-300 रुपयाला मिळणारी गोल आज या ठिकाणी 2000 रुपयाला जाते. या ठिकाणी 50 रुपयाला मिळणारा युरियाची गोल आज 400 रुपयांना विक्री केली जाते. ती काळ्या बाजाराने विक्री केली जाते. त्या ठिकाणी अनेक दुकानदारांवर कारवाई होतात. मग आम्हाला युरिया का मिळत नाही? या सगळ्या मागे सरकार आहे. प्रत्येक खताच्या चलपिटाच्या दुकानावर या ठिकाणी या देशाच्या पंतप्रधानांचा फोटो आहे. अहो तो फोटो कशासाठी लावला आहे? फक्त आमच्या शेतकऱ्यांना लुटण्यासाठी लावलेला आहे. आज कांद्याचं मार्केट जर पाहिलं, उत्पादन खर्च काढा आणि या कांद्याच्या मार्केटमध्ये आज या ठिकाणी मी पहिल्यांदा आज 15 रुपयाच्या वर कांदा गेलाय, नाहीतर 7 आणि 8 रुपये कांदा कापत होता. आज का कांद्याला बाजार वाढलाय? म्हणून व्यापाऱ्यांना काय आम्हाला पण पैसे पडले का? आज कांदा 15 रुपयाच्या पुढे गेला. म्हणजे आज तर लिलाव झालेला नाही, याच्या आधीची काय खरेदी 7 आणि 8 15 रुपये विकला, काय परवडलं? कमीत कमी किती? 500 रुपये बाईला कमीत कमी 700 रुपये, 600-700. या ठिकाणी 7 ते 13. मोटर चालू करायला गेलं तर कधी लाईट नसते. त्या ठिकाणी वाटामध्ये माणसं आले की लाईट जाते. त्यावेळेला 500 रुपये मोलाचे या ठिकाणी 5000 रुपये 10 माणसांचे फुकट शेत करायला भरावे लागतात. कशी कांदे लागवड करावी, रात्री अपरात्रीचं पाणी द्यावं. या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी त्यांनी वाघच वाघ आणून सोडले. प्रत्येकाच्या गावात जावं, काय समस्या आहे, रात्रीचं पाणी द्यायला वाघाची समस्या आहे. आता सुद्धा वाघ दिवसा डोक्यात फिरतायत. काल मी माझ्या शेतात या ठिकाणी दिवसा मोटर चालू करायला गेलो, 3 वाघ मला आढळून आले. कोणाकडे तक्रार करायची, तहसीलदारांकडे गेलो तर ते म्हणतात नाही वकील साहेब या ठिकाणी सगळीकडे तो प्रश्न आहे. तो प्रश्न असा मिटणार नाही. मग मिटणार कशाने? हे वाघ सोडलेत कशासाठी तुम्ही? आमच्या शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतात जाऊ नये. शेतकऱ्यांनी ही जमीन विकून टाकावी आणि तुमच्या व्यापारी मारवाड्यांनी ही जमीन घ्यावी. माझा शेतकरी भूमीहीन व्हावा यासाठी हे वाघ आणून सोडले. यासाठी तुम्ही कांद्याचे भाव वाढले, यासाठी तुम्ही तरकारीला बाजार मिळून देत नाही. टोमॅटोचे पुढे भाव वाढले, टीव्ही चॅनलवाले लगेच घेऊन पळतात. टोमॅटोचे भाव वाढले.
खिशाला परवडत नाही, ग्राहकांनी एक काळ active होता तो गडीचा. कांद्याच्या तुमच्या भावाचं contract आहे मॅडमच्या कंपनीत. आम्ही 2000 साली कपड्याच्या दुकानात जात होतो, मला मॅडमनी आम्ही सांगितलं. 2000 साली टीव्ही फ्रीज घ्यायला जात होतो, आम्ही 2000 साली गाड्या घ्यायला जात होतो. प्रदर्शन आपली त्यावेळेची बेलदवडीची. किंमत आणि आताची किंमत काढा आणि मग आम्हाला विचारा, जे सोनं 3000 रुपये तोड्याने मिळत होतं ते सोनं 2 लाख रुपये तोड्यापर्यंत गेले. मी लग्नानंतर बायकोला शिकवलं बरं का. त्याही वेळेला 10 रुपये माझी story लई बेकार आहे. मला सहज काहीच मिळालं नाही आयुष्यात. कुठल्या करायची शेतकऱ्याच्या मुलामुलींनी लग्न आणि कुठल्या शेतकऱ्याने पुढे यायचं. तुम्हाला एससी गाड्या अण्णासाहेब पाहिजे, मगर कॉलेज आहे तुम्हाला नाडक सरचं. पाहिजे, तुम्हाला दुसरं बरं का? काही राज्यात नको. अण्णासाहेब मगर कॉलेज आहे नाडक जाऊ नये. सरचं. एससी मध्ये आपलं ऐकताय अख्खं का? आयुष्य जावं. ऐकतो ना. माझ्या अण्णासाहेब मगर शेतकऱ्याने कॉलेज आहे मुलांना नाडक त्या ठिकाणी टोपी सरचं. घालून तिथं काम लॉक केलं करावं. पहिलं. परत त्याला त्याच्या आणि कामाचा लाभ इथं मिळत नाही. पेटला त्याला त्याच्या कामाचा MBA आराम कॉलेज मिळत आहे ना, नाही. परंतु उमटकरांचं. त्या ठिकाणी तिथं 2 वर्ष MBA केलं. राहावं. या ठिकाणी पोलीस अधिकारी लग्नानंतर आहेत. शिकवलं. 100 शेतकऱ्यांनी पळत यावं. आणि आज या ठिकाणी मॅडमला 2 लाख रुपये पगार आहे. 100 शेतकऱ्यांनी पळत यावं. 1,500 अहो, आमचा सुरुवात केली शेतकरी होती. आहेत म्हणून जन्म गेले म्हणजे गुलाम म्हणून जन्म गेले आहे का? या देशामध्ये हा देश स्वतंत्र झालाय का? माझ्या शेतकऱ्याला गुलामगिरी कुठपर्यंत काही करायला मागच्या लागणार आहे? बाजूला लवकर माझ्या पुढे रीतीला शेतकऱ्याचा हळूहळू विचार जमलं. कोणी करणार आहे का? या शेतकऱ्याचा विचार जर झाला नाही तर या ठिकाणी तुम्हाला मानलं पाहिजे. हॉटेलमध्ये मिळतंय अहो, माझे आईवडील शिकलेले नाही अंगठ्या बाजूला. ते 300 रुपयाला विकतात. माझा भाऊ 10वी आता शिकलाय, 1 बहीण किलो 7वी कांदा शिकली. 10 रुपयाला घेतात. मी सगळ्यात जास्त आता या शिकलो. ठिकाणी 1 किलो बटाटा 20 रुपयाला घेतात, परंतु त्याचे भाव काय लावतात? चिपचे काय भाव येतात? 50 ग्रॅम चिपचे सेंचुरियन का कंपनीचं 1996 चं जॉईनिंग आहे माझं. पण नोकरी नाही केली. ते चिप्स तुम्हाला कधी मिळतील? माझी पर्सनॅलिटी कशी वाटते? पोलीसमध्ये असतो, आर्मीमध्ये 10,000 किलोमीटरची सर्टिफिकेट आहेत माझी रनिंग. आता 18 जूनला मी 50 वर्षाचा होईल. फिटनेस कसं आहे? ज्यावेळेला तो शेतकरी जगेल तोपर्यंत शक्य होईल. ज्या दिवशी तुम्ही व्यायाम असेल. शेतकऱ्याला मारायला निघाल, सकाळचं मी आज जर 7 पाहिलं किलोमीटर तर चालणार मी रस्त्याच्या चालणार. कडेला प्रत्येक रस्त्याच्या कडेला या ठिकाणी कंपाऊंड झालेले आहेत. थोडा पळतो पण चालतो. माझ्या शेतकऱ्यांनी जमलेले शेती परवडत नाही. शेतात पण कसं कधी कधी केलं मुलामुलींचे काम करतो. लग्न करता येत नाही. शिक्षणाला जावं, मुलामुलींच्या शिक्षणाला लाखो रुपये खर्च करावे, डॉक्टर करावं मुलाला. अहो, शेती विकून भरलेले पैसे नीटची तुम्ही पेपर फोडता, तुम्ही निवडणुकीमध्ये असता, या ठिकाणी मतपेट्या मॅनेज करता. कुठे जायचं माझ्या शेतकऱ्याने? कधीतरी ठरवलं शेतकऱ्याने 1 एकर विकू पण मुलाला डॉक्टर करू, मुलीला डॉक्टर करू. अहो, नाही हो शक्य हो. तुमचा नेटचा पेपर फुटला. माझ्या शेतकऱ्याने अहो रात्र केलेला अभ्यास, शेतकऱ्याचा मुलाने या ठिकाणी चांगल्यात केलेला अभ्यास बुडाला आणि तुम्ही मात्र देशांतर्गत जाऊन या ठिकाणी आरामशीर आहात. माझ्या 22 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात असताना तुम्हाला कुठलीही चिंता नाही, कोणाला चिंता नाही. प्रत्येकाला खुर्चीचं पडलंय, काहीच नाही. ईडी सीबीआयचा धाक दाखवायचा, आपल्याकडे ओढून घ्यायचं आणि शेतकऱ्यांना लुटायचं. हॅलो. हे आता चालणार नाही. शेतकरी रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली. आज हे आंदोलन या ना या मार्केटला. ठिकाणी छोट्या हो. स्वरूपात या ठिकाणी सुरू होईल. उद्याच्या काळखंडामध्ये माझ्या शेतकऱ्याचा सगळा कांदा आज विकून चाललाय आणि आज या ठिकाणी मे महिन्यामध्ये सगळ्या निवडणुका संपल्या, परंतु कांद्याला भाव नाही. मला एक सांगायचं आहे, तुम्ही कांद्याला या ठिकाणी खरेदी करायला 12 रुपये 35 पैसे भाव देणार होतात, 15 रुपये भाव देणार होतात. आंदोलन चालू झाल्यावर कशा मिटिंगा सुरू झाल्या, कसं दिल्लीपर्यंत सरकार हल्लं. मग आंदोलन व्हायलाच पाहिजे का? माझ्या शेतकऱ्याने रस्त्यावर परवा उन्हात दिवशी यायलाच meeting पाहिजे मध्ये का? काय झालं? याच्यासाठी सगळं चाललंय का? ते 10 दिवसाचा वेळ सांगितला त्यांनी. 10 दिवस जात. 10 दिवसानंतर सांगू म्हटलं. नोव्हेंबर डिसेंबर पासून माल विकलेल्या शेतकऱ्याला, प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी 10 दिवसाची वेळ मागितली. तरच माझा शेतकरी जगू शकतो, माझा शेतकरी तग धरू शकतो. अन्यथा माझ्या शेतकऱ्याला या ठिकाणी जगणं मुश्किल झालेलं आहे. आणि निश्चितपणाने सांगतो, अशी तशी सरकारला जाग आली नाही तर या ठिकाणी हे आंदोलन उग्र आणि तीव्र स्वरूपात करू, रस्ते रस्ते आणू. या ठिकाणी मंत्र्यांना, आमदारांना या ठिकाणी कोणाला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही. आमच्या शेतमालाला जोपर्यंत चांगला भाव मिळत नाही, आम्हाला या ठिकाणी जोपर्यंत तुम्ही औषधाच्या दुकानात जा, जे औषध या ठिकाणी 50 रुपयाला तयार होतं त्याची किंमत 500 रुपये, त्यांची किंमत ठरवायची त्यांना या ठिकाणी स्वतःची मुभा आहे. कंपनीला औषधाची किंमत ठरवता येते, आम्हाला शेतमालाची किंमत ठरवता येत नाही. ज्वारी जास्त पिकली आमची 10 रुपयाने जाते. मग तुम्ही म्हणता 60 रुपये ज्वारी गेली पाहिजे. अहो, 60 रुपये नाही गेली तर आमच्या उन्हातानात शेतकऱ्याचा काढवा काढायला कोणी येत नाही आणि ज्वारी काढायला कोणी माणसं मिळत नाही. शेतकऱ्याची काय अवस्था येऊन बघा, एकदा त्या शेतामध्ये येऊन बघा. नुसत्या निवडणुका लढून राजकारण करून
आणि पक्ष फोडाफोडी करून सत्ता काबीज करून काही होणार नाही. हा देश जगवायचा असेल, हा देश पुढे घेऊन जायचा असेल तर मला शेतकरी जगला पाहिजे, यासाठी हे आंदोलन आहे. मी आज या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना सुद्धा विनंती करणार आहे की या ठिकाणी या सरकारला जाग आणण्यासाठी तुम्हाला आम्हाला एकत्र यावे लागेल, रस्त्यावर उभं राहावं लागेल. तेव्हा हे आंदोलन कुठेतरी पुढे जाईल आणि आपल्याला न्याय मिळेल. आपल्याला न्याय मिळाला पाहिजे आणि माझ्या घामाचे काम मिळाले पाहिजे. रात्रंदिवस कष्ट करून या ठिकाणी आम्ही घाम घालतो आणि त्या घामावरती तुम्ही मजा करता, त्या घामावरती तुम्ही एसी मध्ये बसता आणि आमचा शेतकरी या ठिकाणी रात्र घाम घालून या ठिकाणी उपाशी तापाशी दिवस काढतो आणि त्यालाच परत तुम्ही म्हणता नाही शेतकरी मजा मारतो, शेतकरी दारू पितो, शेतकरी बैलगाडा पळवतो आणि त्याच्यात त्याचे पैसे जातात. कोण मंत्री काय बोलतो, कोण मंत्री काय बोलतो, कोणाचं कोणाकडे लक्ष नाही आणि आमच्या शेतकऱ्यांची तुम्ही काही क्षमा करत नाही. आमच्या मातीला जे महत्व आहे, अरे या ठिकाणी आपण आता सिमेंट कॉन्क्रीटमध्ये बसलेलो आहोत, तुम्ही तर थुकून बघा, त्या ठिकाणी परत माणूस बसणार नाही. माझ्या मातीमध्ये जा, माझ्या मातीमध्ये थुंका शिंका काही करा, ती माती तुम्हाला 5 मिनिटामध्ये आपलंसं करून घेईल. एवढी ताकद त्या मातीमध्ये आहे. तुम्हाला ती माती जगवायची असेल तर तुम्हाला शेतकरी जगवावा लागेल. एवढंच या ठिकाणी सरकारला खर्चावून सांगतो. शेतकरी जगला तरच हा देश जगेल, तरच हा समाज जगेल. एवढं या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जुन्नरचे आहेत ते. आज या ठिकाणी जुन्नर कांद्याला बाजार पडल्यामुळे पुढे सर जुन्नर, आंबेगाव, शिरूर व खेड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी असतील मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले. मी गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 5-6 वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आमचे नेते प्रभाकरजी बांगर जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली व राजू शेट्टे साहेब माजी खासदार व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना एवढंच सांगतो, ज्या वेळेला शेतकऱ्यांचे प्रश्न येतात, आम्ही जीवावर उतारून जे आमचे नेते प्रभाकरजी बांगर सांगतील त्याप्रमाणे काम करत असतो. आम्हाला अनेक वेळेला जर मंत्री किंवा अनेक खासदार आमदार तालुक्यात यायचे असतील तर आम्हाला त्या ठिकाणी अरेस्ट केलं जातं, नजरकैद केलं जातं आणि तुम्ही नजरकैद करा नाही तर अजून काही करा, आम्हाला फासावर लटका. या पुढे आपल्या तालुक्यात जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यात एकही मंत्री आम्हाला शेट्टे साहेबांनी सांगितलेलं एकही मंत्री तालुक्यात येऊन द्यायचा नाही. याची भूमिका मी छातीची ढाल करून सांगतो. जोपर्यंत कांद्याला 22 ते 25 रुपये दर किलो प्रमाणे मिळत नाही तोपर्यंत एकही नेता माझ्यावर मोक्का दाखल झाला तरी चालेल, अशा अनेक केसेस दाखल झाल्या तरी चालतील. मी आमच्या शिवजन्मभूमीच्या शिवरायांची शपथ घेऊन सांगतो की मी माझ्या बरोबर मोजके मावळे असले तरी मी घाबरत नाही आणि हे प्रभाकरजी बांगर साहेब यांना देखील माहिती आहे. मी काल देखील या निमित्ताने शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि यापुढे देखील सांगतो की कुठलाही नेता, कुठलाही मंत्री तालुक्यात जुन्नर तालुक्यात आला, आंबेगाव तालुका ओलांडला का त्या ठिकाणी त्याला कांद्याने सटवल्याशिवाय मी राहणार नाही. हे पण आपणा सर्वांच्या शेतकऱ्यांच्या सहकार्याने सांगतो. आणि यापुढे देखील जर आत्ता केले 2 नाशिक जिल्ह्यामध्ये 2 महिने 15 रुपये 80 पैसे जाहीर केला जातो, हमी भाव जाहीर केला जातो आणि पुणे जिल्ह्यामध्ये 12 रुपये 30 पैसे हमी भाव जाहीर केला जातो. सावधपणाची वागणूक सरकार जर देत असेल तर सरकारला हे मागत पडेल. या निमित्ताने मी अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून सांगतो यापुढे कुठलाही मंत्री, आमदार पुणे जिल्ह्यात नव्हे तर मंत्रालय देखील सोडून दिले आमचे नेते प्रभाकरजी बांगर घेतील. त्याबरोबर स्वाभिमानी शेतकरी जुन्नर तालुका ही त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभे राहील व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन संघटित करून त्यांच्या बरोबर काम करेल एवढी ग्वाही या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समिती चाकण या ठिकाणी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी 2 तारखेला रास्ता कुठं चाकण मार्केटमध्ये मंचरला तिथं त्या गायन चौक शेतकऱ्यांच्या कांद्याला, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून यासाठी सर्व राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये सर्व शेतकरी बंधू भगिनी या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या या ठिकाणी खेड तालुक्याचे
आता काय करा, प्रमुख लोक घ्या आता काय जास्त अर्धा तास संपलं पाहिजे अशा हिशोबाने. खेड तालुका खरेदी विक्री संघाचे अनेक मान्यवर, त्याचप्रमाणे खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय विजय शेठ शिंदे पाटील, त्याचप्रमाणे माजी आमदार आदरणीय देवदत्तजी निकम साहेब, बांगर साहेब, त्याचप्रमाणे हिरवण्णा सातकर, अनेक मान्यवर या ठिकाणी खेड तालुक्याचे व्यासपीठ मानवले. संपूर्ण व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. मी सर्वांचं नाव घेतो. खरोखर या ठिकाणी खरोखर आभार मानतो, कारण रात्रंदिवस काबर कष्ट करून शेतकरी हा घाम घालतो, परंतु तो माल पिकवतो, त्या मालाची आज खरोखर पोराचे किंमत हे सरकार करत आहे. आणि या सरकारला मोठी मानण्यासाठी, या सरकारला जागा करण्यासाठी आपण सर्व शेतकरी, सर्व राजकीय झालेले आहेत. काय झालं? आणि या ठिकाणी आता चालू सरकार आहे, शेवटचं पेपर होतं पहिली ज्यावेळेस खासदारकी लागली त्यावेळेस त्यांची फक्त नोंदणी झाली, त्यानंतर त्यांना शास्ती पडली की आपण या ठिकाणी कुठेतरी चुकलोय. एप्रिल त्यांनी काय केलं की ही दर भरून काढण्यासाठी विधानसभेने कायदे वापरले. लाडक्या बहिणीचं नियोजन काढलं, त्या लाडक्या बहिणीमुळे हे सरकार अस्तित्वात आलेलं आहे. आणि त्यावेळेस सरकार सत्तेत येण्याअगोदर अनेक आश्वासनं दिली जात आहे, परंतु सत्ता स्थापन झाली, सत्तेवरती सरकार आल्याच्या नंतर ते दिलेले आश्वासनं आहेत ते पूर्णपणे त्या सरकारला विसर पडलेला आहे. आज या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलं, आमचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही शेतकऱ्याचा संपूर्ण कोरा सातबारा करणार आहे. परंतु ते खुर्चीचा गुणच असा आहे, खुर्चीवरती बसल्याच्या नंतर सर्व जनता विसरली, शेतकरी विसरले आणि सरकार फक्त धनधारग्याच्या पाठीमागे जे सरकार लागलेलं आहे, परंतु शेतकऱ्याची या सरकारला जाण नाही. म्हणून हे सरकारला जाग येण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी या कांद्याला योग्य भाव मिळावा. आता या ठिकाणी मला वाटतं सरकारनं शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करण्यासाठी 1580 रुपये या ठिकाणी भावाने खरेदी करण्याचं सुचवलेलं आहे. तर या सरकारने हाच निर्णय याच्या जर अगोदर घेतला असता तर नक्कीच या शेतकऱ्यांना काहीतरी 4 रुपयाचा फायदा झाला असता. परंतु आज अशी परिस्थिती 1580 रुपये जरी कांदा खरेदी केला तरी त्या शेतकऱ्याचा संपूर्ण खर्चही भागत नाही आणि जे काय नुकसान झालेलं आहे ते भरून निघत नाही. कारण केवढी मोल इथून मागे माल विकला गेला त्या शेतकऱ्यांनी, त्या उल्लेख करा अनुदान द्यावं. आणि सर्व या ठिकाणी आमदार मंडळी, सर्व कार्यकर्ते मंडळी, सर्व व्यासपीठ या ठिकाणी आता बाकी काय नको. आणि हे सर्व महाविकास आघाडीचे आमचे सर्व नेते मंडळी, वार्षिक वादा पुणे जिल्हा हा काय महाराष्ट्राच्या बाहेर नाही, हा महाराष्ट्रातच आहे. नाशिक जिल्ह्याला न्याय वेगळा आणि पुणे जिल्ह्याला न्याय वेगळा. वार्षिक वादा चाकण मार्केटमध्ये काळजीचा सीझन संपून गेलेला आहे. सभापती साहेब, तुम्ही एक शेतकरी पुत्र आहात. तुम्ही आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी इथं विविध प्रकारची विकास कामं केली. त्या माध्यमातून डिसेंबर महिन्यापासून तर मे महिन्यापर्यंत जो शेतकरी कांदा या ठिकाणी विक्रीला गेलेला आहे त्यांची एकदा यादी तयार करा आणि बाजार समितीने आपण ठराव करून पाठवा की आमच्या शेतकऱ्याला कमी भावात विकलेला कांदा आणि तुम्ही दिलेली हमी किंमत यावरती तफावत अनुदान रुपये आमच्या शेतकऱ्यांना मिळावी ही बाजार समितीच्या वरून विनंती सरकारला करा. या ठिकाणी सभापती साहेब, शेतकऱ्यांसाठी हे भव्य असं शेड बांधून दिलं, परंतु 6 कोटीचं शेड हे आपण तुम्ही 3.5 कोटीमध्ये शेतकऱ्यांना बांधून दिलं. शेतकऱ्यांच्या वतीने मी तुमचे आभार व्यक्त करतो. वास्तविक पाहता या बाजार समितीमध्ये आपण आल्यापासून खूप अशी विकास कामं केली आणि या प्रथमतः या ठिकाणी शेतकऱ्यांचं आंदोलन असताना आपण खुर्च्या आणि माईकची सुद्धा व्यवस्था करून दिली. म्हणजे तुम्हाला शेतकऱ्यांची किती तळमळ आहे यावरून दिसतं. वास्तविक पाहता ज्या काही शेतकऱ्यांच्या कांद्याचे प्रश्न असतील त्याला हमीभाव मिळेल. हे अदानी अंबानीचं सरकार आहे, शेतकऱ्यांचं सरकार नाहीये. अदानी अंबानीने पूर्ण दूरसंचार विभाग विकत घेतला. रात्रीत मोबाईलचे 10 पैसे वाढले म्हणजे अदानी अंबानीला किती कोटी रुपये मिळतात आणि आमच्या शेतकऱ्याला नव्या पैशाचा फायदा होत आहे. म्हणून मी प्रथमतः फडणवीस सरकारचा निषेध करतो
या ठिकाणी आलेल्या सर्व महाविकास आघाडीच्या वतीने फडणवीस सरकारचा निषेध करतो आणि राज्यात आणि केंद्रात सरकार ते भाजपचं आहे, हे अदानी अंबानी सरकार आहे, त्यांचा निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. वर्ष होऊन गेली, परंतु शेतकरी जो माल पिकवतो त्या मालाचा बाजारभाव ठरवण्याची आजपर्यंत शेतकऱ्याला कधीही संधी मिळाली नाही. आणि हे राज्यकर्ते आश्वासन देऊन देऊन निवडून येतात. एवढी सरकार आली, एवढी सरकार येऊन गेली, पण आतापर्यंत शेतकऱ्याच्या मालाला कोणत्याही कधीच आतापर्यंत बाजार मिळाला नाही. इंग्रजांच्या काळात बरं होतं. प्रमुख काय मागणी करायची? इंग्रजांपेक्षा हे खतरनाक हे राज्यकर्ते आजकालचे म्हणलं तरी हरकत नाही. आणि आपण एवढी आंदोलन करतो, आंबेगाव तालुक्यात कितीतरी आंदोलन होतात, काल परवा आणि आता इकडे खेडमध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी काढण्यासाठी आंदोलन करतात. परंतु या राज्य सरकारला दुसऱ्या देशातला कांदा सोन घेऊन राहतात. आपल्याला शेतकऱ्यांचा कैवारी कोणी नाही. 25 रुपयाच्या पुढे संघटना आणि विरोधी पक्ष सुद्धा कमजोर केलेले आहेत आणि त्यांच्या मांडीवर जे जाऊन बसले त्यांना सुद्धा जास्त बोलण्याचा अधिकार ठेवलेला नाही. जर काही बोलले तर त्याला सुद्धा त्याच्या पाठीमागे काहीतरी संसदेला लागला जातो. म्हणून त्यांच्यावर सुद्धा दबाव आहे. शेतकऱ्याच्या बाजूने कोणी बोलत नाही. म्हणून शेतकऱ्यांनीच एकत्र येण्याची काळाची गरज आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी करायचा आहे आणि आपल्या मालाला बाजारभाव मिळाला पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.